नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेली टेस्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 11 ऑगस्ट 2025 रोजीची टेस्ट घेतलेली आहे। त्या टेस्टचे आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत। ही प्रामुख्याने टेस्ट जी असणार आहे आपली डेली टेस्ट सिरीज ती महाराष्ट्र शासनाचे जे न्यूज आहेत त्यावर आधारित, त्यानंतर PIB न्यूज, लोकराज्य आणि डेलीचे जे न्यूजपेपर आहेत त्यातील मुख्य घटना आणि न्यूज यावर आधारित असणार आहे। तर चला आपण या टेस्टमधील पहिला प्रश्न पाहू। काकोरी घटनेची शताब्दी पूर्ती कोणत्या वर्षी साजरी केली जात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2025 मध्ये काय होत आहे? काकोरी घटनेची शताब्दी पूर्ती साजरी केली जात आहे। आता आपण या ठिकाणी काकोरी जी घटना आहे याबद्दल थोडक्यात माहिती पाहू। ही जी घटना आहे काकोरी घटना ती कधी घडलेली आहे? 9 ऑगस्ट 1925 रोजी ही घटना घडली। कोणत्या ठिकाणी घटना घडलेली आहे? काकोरी रेल्वे स्टेशन लखनौ जवळ आहे, जे विद्यमान उत्तर प्रदेश या राज्यामध्ये येते। ही घटना कोणत्या कारणासाठी घडली होती? तर रेल्वेवरील जो सरकारी खजाना होता तो लुटण्यासाठी ही घटना घडली होती। तर या घटनेच्या मागील हेतू काय होता? तर स्वातंत्र्य चळवळीसाठी निधी गोळा करणे आणि ब्रिटिश सरकारला आव्हान देणे यामागील हा हेतू होता। यामागील संघटना कोणती होती? ही घटना जी घडली या घटनेच्या पाठीमागे जी संघटना होती ती कोण होती? तर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना त्यामागे होती। या घटनेमध्ये सहभागी असणारे जे मुख्य क्रांतिकारक होते ते कोण होते? रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्रनाथ लाहिरी, चंद्रशेखर आझाद, ठाकूर रोशन सिंग हे जे होते क्रांतिकारक हे या घटनेतील मुख्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात। इतरही क्रांतिकारक त्यामध्ये सहभागी होते। त्याचा परिणाम काय झाला? ब्रिटिश सरकारने त्यावर काय केली? कठोर कारवाई केली आणि अनेक क्रांतिकारक जे आहेत त्यांना अटक केली व त्यामधील काहींना फाशीची शिक्षाही त्यांनी सुनावली। या घटनेचं महत्त्व काय आहे? तर सशस्त्र क्रांतिकारी प्रवाहाला गती देण्याचं कार्य जे आहे त्या काकोरी घटनेनं केलेलं आहे आणि याच्याच माध्यमातून स्वातंत्र्य संग्रामाला नवा उत्साह मिळाला। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। जागतिक जैवइंधन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 10 ऑगस्ट। तर आता याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू। या दिनाची 2025 या दिनाची जी थीम आहे ती काय आहे? तर जैवइंधन निव्वळ शून्यतेचा शाश्वत मार्ग ही काय आहे? या दिनाची थीम आहे। त्यानंतर हा दिन साजरा करण्यामागील उद्देश काय आहे? जैवइंधने जसे की बायो इथेनॉल असेल, बायोडिझेल असेल, बायोगॅस असेल इत्यादी या जीवाश्म इंधनाचे पर्याय म्हणून वाढती भूमिका हे काय दाखवतो। या संबंधीची जी जनजागृती करणे हा या दिन साजरा करण्यामागील उद्देश आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू। जागतिक सिंह दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 10 ऑगस्ट रोजी काय केला जातो? जागतिक सिंह दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो। सिंह संवर्धनाविषयी जागृती वाढवण्यासाठी काय केला जातो? दरवर्षी हा दिन 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जात असतो। आपण या दिनाविषयी थोडक्यात माहिती पाहू। या दिनास सुरुवात कधी झाली साजरा करण्यास? 2013 पासून। हा दिन साजरा करण्यामागील उद्देश काय आहे? तर आफ्रिकेतील व आशियातील सिंहाच्या वेगाने घटणाऱ्या संख्येबद्दल जागरूकता निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे। आता एकूणच आपण सिंहाचं महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊया। अन्न साखळीतील संतुलन राखण्याचं कार्य सिंहामार्फत होतं। जैवविविधतेचे संरक्षण करण्याचं कार्य सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्वपूर्ण ही प्रजाती आहे। पण याची आता सध्या स्थिती काय आहे सिंहाची? तर IUCN च्या रेड लिस्टनुसार सिंह असुरक्षित श्रेणीमध्ये येतो। जगात सिंहाची जी संख्या आहे सतत कमी होत आहे। याचं कारण कोणतं आहे?
कमी होण्याचं, तर निवासस्थानाचा नाश होत आहे सिंहाच्या, त्यावर तसेच अवैध शिकारही त्याची होत आहे. त्याचबरोबर मानव वन्यजीव संघर्ष आणि हवामान बदल यामुळे काय होत आहे, तर सिंहाची जी संख्या आहे त्यामध्ये घट होत चाललेली आहे. आता ही आशियाई सिंह जी आहे त्याचं शास्त्रीय नाव काय आहे, तर पॅन्थेरा लिओ पर्सिका हे जे काय आहे हे आशिया सिंहाचं शास्त्रीय नाव आहे. केंद्रीय पर्यावरण व वन आणि हवामान बदल मंत्री जे भूपेंद्र यादव आहेत त्यांनी काय केलेलं आहे, सध्याची जी सिंहाची संख्या आहे याविषयी माहिती दिलेली आहे. जसं की 2020 मध्ये सिंहाची संख्या 674 होती, ती वाढून किती झालेली आहे आता 891 झालेली आहे. भारत सरकारने काय केलेलं आहे, आशियाई सिंहाचं जे आहे संवर्धन करण्यासाठी प्रोजेक्ट लॉयन म्हणून काय केलेलं आहे, 15 ऑगस्ट 2020 रोजी हा प्रोजेक्ट जाहीर केलेला आहे. कोणी केलता जाहीर, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. याचं उद्दिष्ट काय आहे, तर आशियाई सिंहाच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन आणि सर्वसमावेशक कार्यक्रम राबवणे हा यामागील उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. पाडळसे निम्नतापी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हा जो प्रकल्प आहे तो जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्राचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत सध्या कोण आहेत, तर गिरीश महाजन यांनी काय केलेलं आहे, नुकतंच माहिती दिली की हा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला केंद्र शासनाने 859.22 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केलेला आहे. आणि या सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करण्यात आलेला आहे, अशी त्यांनी या प्रकल्पाविषयी माहिती दिलेली आहे. तर हा प्रकल्प जो आहे तो कोणत्या नदीवर आहे, तर तापी नदीवर आहे. आता या ठिकाणी आपण तापी नदी याविषयी थोडक्यात माहिती पाहू. तापी नदीचा जो उगम आहे तो मध्य प्रदेश या राज्यामध्ये होतो. मध्य प्रदेशमधील सातपुडा जी पर्वतरांग आहे त्यातील मैलगाव जवळ म्हणजे बैतूल जिल्ह्यात या नदीचा उगम होतो. या नदीची लांबी सुमारे 724 किलोमीटर आहे. याचा जो प्रवाह आहे म्हणजे ही नदी वाहत जाते तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. त्यानंतर याच्या मुख्य उपनद्या जे आहेत ती कोणत्या आहेत, पूर्णा, गिरणा, पांजरा, बोरी आणि वाघूर या तापी नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. आणि ही नदी शेवटी अरबी समुद्राला जाऊन मिळते. आणि ही भारतातील जी प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्यापैकी ही नदी आहे. पश्चिम वाहिनी कोणत्या कोणत्या नद्या आहेत भारतातील, नर्मदा, तापी, माही या जी नद्या आहेत प्रमुख अशा पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तापी जी नदी आहे या नदीवरील प्रमुख शहरे कोणती आहेत, तर बुरहानपूर, भुसावळ आणि सुरत हे काय आहेत, या तापी नदीवरील प्रमुख शहरं वसलेली आहेत. आणि या नदीवर प्रमुख प्रकल्प कोणते कोणते आहेत ते आपण पाहू. उकाई धरण हे गुजरात राज्यामध्ये आहे जे की तापी नदीवर आहे. त्यानंतर हातगड धरण, येरळाद व गिरणा प्रकल्प हे काय आहेत, महाराष्ट्र राज्यामधील तापी नदीवर असणारे प्रकल्प आहेत. त्यानंतर ही जी नदी आहे महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांच्याशी काही भागात काय करते, नैसर्गिक सीमा तयार करते. म्हणजेच ही काय करते, काही जो भाग आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याचा त्यामधील नैसर्गिक सीमेचं कार्य ही नदी करते. या तापी नदी खोऱ्यामध्ये प्रामुख्याने कोणती शेती केली जाते, तर त्यामध्ये कापूस आहे, ऊस, भात आणि केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं या नदी खोऱ्यामध्ये घेतलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. भालाफेक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 7 ऑगस्ट या दिवशी भारतामध्ये दरवर्षी भालाफेक दिन साजरा केला जातो. तर याचं कारण काय आहे ते पाहू आपण. 7 ऑगस्ट 2021 रोजी काय झालं होतं, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने पुरुष भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. यासह काय झालं, भारताचे पहिले ऑलिम्पिक सुवर्ण पदक ॲथलेटिक्स प्रकारातील हे सुवर्ण पदक होते.
म्हणजेच याची जी ही ऐतिहासिक कामगिरी आहे नीरज चोप्राची, त्याच्यामुळे काय केलं, ॲथलेटिक्स महासंघाने 7 ऑगस्ट हा जो दिवस आहे तो भालाफेक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तो पहिल्यांदा कधी केला, 2022. आणि हा जो भालाफेक दिन आहे साजरा करण्यामागील उद्देश काय आहे, तर भालाफेक खेळाचा प्रचार करणे व युवकांमध्ये लोकप्रियता वाढवणे, त्याचबरोबर ॲथलेटिक्समध्ये भारताची जी उपस्थिती आहे ते वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि नीरज चोप्राच्या कामगिरीचा गौरव करणे, हा दिन साजरा करण्यामागील हे उद्दिष्ट आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. मत्स्य उत्पादनात भारत जगात कितव्या स्थानावर आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुसऱ्या स्थानावर. आता केंद्रीय मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री जे आहेत राजीव रंजन सिंह यांनी काय केलेलं आहे, नुकतीच या संदर्भात माहिती दिलेली आहे. त्यानुसार काय आहे, भारत जो आहे मत्स्य उत्पादनात जगात दुसऱ्या स्थानावर आलेला आहे. तर यामध्ये पहिल्या स्थानावर कोणता देश आहे, तर चीन जो देश आहे जगात मत्स्य उत्पादनामध्ये पहिल्या स्थानावर आहे. जगातील एकूण उत्पादनापैकी 8% उत्पादन जे आहे ते भारतामध्ये होते. आता भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार आपण केला मत्स्य उत्पादनाचा, तर आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे ते भारतामधील सर्वाधिक मोठे मत्स्य उत्पादक राज्य आहे. त्यानंतर यामध्ये आंध्र प्रदेशानंतर पश्चिम बंगाल, गुजरात, तामिळनाडू, ओडिशा हे जी राज्य आहेत मत्स्य उत्पादनात अग्रेसर अशी राज्य आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. इंडसइंड बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजीव आनंद यांची काय झालेली आहे, नुकतीच इंडसइंड बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते काय करणार आहेत, 25 ऑगस्ट 2025 पासून 3 वर्षाच्या कालावधीसाठी या पदावर कार्यरत राहतील. आता या ठिकाणी पर्यायामध्ये जे 3 व्यक्ती दिलेले आहेत ती कोणत्या पदावर आहेत सध्या, तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार मीना हे कार्यरत आहेत. तर नितीन करिक जे आहेत ते काय आहेत, तर 6वा जो राज्य वित्त आयोग आहे त्याचे अध्यक्ष आहेत. तर भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून संजय वत्सायन हे कार्यरत आहेत. त्यानंतर आता आपण इंडसइंड जी बँक आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू. ही जी बँक आहे याची स्थापना कधी झालेली आहे, तर एप्रिल 1994 मध्ये झालेली आहे. तर आणि याचं जे मुख्यालय आहे महाराष्ट्रातील मुंबई या शहरामध्ये आहे. याचा संस्थापक गट जो आहे तो हिंदुजा ग्रुप आहे आणि संस्थापक कोण आहे, तर SP हिंदुजा हे या बँकेचे संस्थापक आहेत. ही एक खाजगी क्षेत्रातील भारतीय बँक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. सिम्बॅक्स सराव कोणत्या देशादरम्यान पार पडला, तर याचं बरोबर उत्तर आहे भारत व सिंगापूर या देशामध्ये काय आहे, हा जो युद्ध सराव आहे तो भारत सिंगापूर या देशामध्ये पार पडलेला आहे. या ठिकाणी तिन्ही पर्याय सेम झाले असल्यामुळे या ठिकाणी याचं जे उत्तर आहे ते भारत सिंगापूर हे आहे. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये भारत फ्रान्स दिलेला आहे. तर यांच्या दरम्यान कोणता युद्ध सराव होतो, तर वरुणा या नावाने काय होतो, भारत आणि फ्रान्समध्ये हा सराव होत असतो. आणि भारत आणि सिंगापूरमध्ये सिम्बॅक्स हा जो सराव झालेला आहे याची ही 32वी आवृत्ती होती. या सरावाचा काही जो भाग आहे सिंगापूरच्या नौदल तळावर, तर सरावाचा काही जो भाग आहे तो दक्षिण चिनी समुद्रामध्ये पार पडलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या देशात प्रसिद्ध असा मास्क महोत्सव आयोजित केला जातो, तर याचं बरोबर उत्तर आहे बेनिन या देशामध्ये हा महोत्सव आयोजित केला जातो. हा जो देश आहे तो कोणत्या खंडात आहे, आफ्रिका या खंडामध्ये हा देश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. राष्ट्रीय मुस्लिम महिला हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑगस्ट रोजी हा दिन साजरा केला जातो. या दिनाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू. या दिनाची सुरुवात कधीपासून झालेली आहे, 2019 पासून. हा जो दिवस आहे तो कोणत्या कारणामुळे
सुरू केलेला आहे किंवा कोणत्या दिनाचं औचित्य साधून या दिनाची सुरुवात केलेली आहे? तर 1 ऑगस्ट 2019 रोजी काय झालेलं आहे? मुस्लिम महिला विवाहावरील हक्क संरक्षण अधिनियम 2019 लागू झाला. त्या दिनाचं औचित्य साधून हा जो दिवस आहे दरवर्षी राष्ट्रीय मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. या कायद्यानुसार काय झालेलं आहे की तिहेरी तलाक जी प्रथा आहे ती बंद झालेली आहे आणि ही जी प्रथा आहे ती काय आहे? बेकायदेशीर व दंडनीय ठरवण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. रजिस्टर पोस्ट सेवा कोणत्या वर्षापासून बंद होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. रजिस्टर पोस्ट सेवा जी आहे ती 2025 पासून बंद होणार आहे. टपाल खात्याची अत्यंत ही जी लोकप्रिय आणि खात्रीशीर टपाल सेवा होती रजिस्टर पोस्ट सेवा ती काय आहे? ते येत्या 1 सप्टेंबर 2025 पासून काय आहे? ती अधिकृतरित्या बंद होणार आहे. त्याचे स्पीड पोस्ट सेवेत विलीनीकरण करण्यात येणार आहे. कोणत्या सेवेत? तर स्पीड पोस्ट सेवामध्ये. स्पीड पोस्ट सेवा जी आहे ती 1986 रोजी सुरू झाली. तर रजिस्टर पोस्ट सेवाची जी सुरुवात आहे ती 1854 रोजी सुरुवात झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. ऑस्ट्रेलियन पर्यटन मोहिमेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सारा तेंडुलकर यांची काय झालेली आहे? ऑस्ट्रेलियन पर्यटन मोहिमेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. व्ही व्ही गिरी भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. व्ही व्ही गिरी हे जे आहेत ते भारताचे 4थे राष्ट्रपती होते. त्यांची 10 ऑगस्ट रोजी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. तर आपण या ठिकाणी आता भारताचे जे 4थे राष्ट्रपती आहेत व्ही व्ही गिरी यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहू. त्यांनी काय केलेलं होतं? त्यांनी मद्रास, केरळ, उत्तर प्रदेश या राज्यांचं राज्यपालही पद भूषवलेलं होतं. त्याचबरोबर त्यांनी भारताचे उपराष्ट्रपती पद ही त्यांनी भूषवलेलं होतं. त्यानंतर 1969 ते 1974 दरम्यान ते काय झालेले आहेत? भारताचे 4थे राष्ट्रपती म्हणून ते या पदावर विराजमान झालेले आहेत. ते असे एकमेव राष्ट्रपती आहेत जे स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडून आले. यांना भारत सरकारतर्फे भारतरत्न या पुरस्कारानेही सन्मान करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. द राईज ऑफ द हिटमॅन हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. रोहित शर्मा. या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते आर कौशिक हे जे आहेत ते या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्राच्या दिव्यांग कल्याण विभागाने दिव्यांगांना स्पर्धा परीक्षांमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील सर्व. लेखनिक, वाचक व प्रयोगशाळा सहाय्यक या सेवा देणे काय केलेलं आहे? बंधनकारक केलेलं आहे. अशा प्रकारे आपण एकूण 15 प्रश्न पाहिलेले आहेत. हे जर प्रश्न आपल्याला सोडवायचे असेल तर आपण स्पर्धा मंथन हे जे ॲप आहे त्या ॲपवर जाऊन आपण ही जी टेस्ट आहे ती सर्वजण फ्रीमध्ये सोडवू शकता. धन्यवाद.